गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे डे 2 आपल्या ऑफिसचा. मी कॅमेरा चालू करायचं विसरलो होतो बरं का, तर मग मी डबल केलं. आय ट्राईड डुईंग अगेन. ठीक आहे, चला तर स्टार्ट करूया. ॲज कम्पेअर टू yesterday there is a huge rain has fallen. It has rained a lot today. काल रात्रीपासून खरं तर पाऊस चालू होता बरं का, आणि इतकं पाऊस असले बघा, पाणी कसं असले. आणि ही कंडिशन कशी आहे माहीत आहे का, मारुंजी साईडचे एक म्हणजे असं हिंजवडीमध्येच ही एरिया हिंजवडीमध्ये येतो बरं का. मारुंजी रोड होतो, मारुंजी पुढच्या पलीकडल्या साईडला, तर हिंजवडीमध्ये एरिया येतो. इथं मोस्ट ऑफ द IT प्रोफेशनल इथं आहेत बरं का. आणि मोर दॅन दॅट प्रत्येकाचं पॅकेजचे विचार केला एकदम भरपूर पॅकेजेस असतात बरं का. स्टील अशा कंडिशनमध्ये राहतात. प्रॉब्लेम हे नाही, राहायचा प्रॉब्लेम नाही इथं. ही जे डेव्हलपमेंट झालं की ते PG वगैरे आहेत, रेसिडेन्शियल बिल्डिंग्स आहेत, तर ह्यांचा इश्यू हा आहे की लवकरात लवकर आपल्याला काय करायचं आहे, पैसे कमवण्यासाठी बिल्डिंग बांधायचे आणि रेंट आउट करायच्या त्या, आणि त्याच्यामुळे हे सगळं चालू आहे. त्याच्यामध्ये एवढं सगळं डेव्हलपमेंट होतं आहे. दॅट्स ओके, डेव्हलपमेंट इज ओके, बट इट्स नॉट अ प्लॅन्ड डेव्हलपमेंट. जसं की औंध बांधणे त्या साईडचं डेव्हलपमेंट होतं, तसं ह्या साईडला डेव्हलपमेंट होत नाही आहे. मी काही जास्त दाखवत नाही, कारण की जास्त घाण असल्यामुळं कसं आहे, आणि आपली गाडी कसं उचलून असल्यामुळं इट वोंट मॅटर. लहान गाड्यांना कळत नाही किंवा किती अंदाज घ्या वगैरे, पण ठीक आहे. गाडी मी स्लो चालवतो, कारण की ह्यानं साईडचं घाण पण ह्याच्यावरती उडून आलं नाही पाहिजे. सो दॅट इज माय एंड गोल. आता इथून राईट टर्न मारल्यावर बघा तुम्ही किती खराब पॅचेस आहेत बरं का रोडवरती. इट्स नॉट अ रोड, हा एक असंच मी काय ग्रामपंचायतमध्ये येत नाही किंवा याच्यामध्ये येत नाही, त्या रोड गव्हर्नमेंटमध्ये येत नाही. जस्ट अ प्रायव्हेट रोड आय गेस. जे पण हे पाटले काय समोरचे माणसं आहेत का नाही, त्यांनी गुंटे वगैरे पाडण्याच्या अगोदर जे रोड करतात का तसे रोड आहेत ते. सो इट्स अ प्रायव्हेट रोड ओनली. किती रोड खराब आहे बघा तुम्हीच, आणि कसं राहत असतील काय. आणि रोडवरनं पाणी वगैरे इतका पाऊस झालेला आहे का नाही की खतरनाक पाणी वगैरे चालू सध्या तरी. आणि असं ऑटो वगैरे असं मध्ये आधी थांबलं तर काय करायचं सांगा. पाठीमागनं माणसं धडकते ती, लय ट्रॅफिक वगैरे सगळं लय राडा आहे बरं का. खरं तर खूप प्रॉब्लेम होते असं पब्लिकला. बट नथिंग कॅन बी डन मॅन. व्हॉट टू से, व्हॉट टू डू, व्हॉट नथिंग कॅन बी डन, नथिंग कॅन बी सेड. आणि आता बघा समोर किती काय वाला कसं झालेलं आहे पाणी पूर्ण, काय यार. गाडी आव चालवा. काय माणसाला लय माझा असतो की बाबा आहे ना बराबर घाण पाण्यानं गाडी फास्ट चालवणार. तुम्ही चांगल्या पाण्यानं गाडी चालवायचं काय वाटत बी नाही, घाण पाण्यानं गाडी चालवल्यावर समोरची गाडी घाण, साईडची गाडी घाण, किती घाण आहे राव. खराब पाणी, खराब रस्ते, खराब सगळंच. आता एवढा पाऊस वगैरे आहे बरं का, पण काहीच नियोजन नाही माहीत आहे का. तरीसुद्धा आहे ना हिंजवडीमध्ये पाणी सप्लाय असं केलं जातं बिल्डिंग्समध्ये. व्हॉट टू डू. असं मी म्हणत नाही का आता हे पावसाचं पाणी त्यामध्ये घ्या, पण वॉटर मॅनेजमेंट काय गोष्टी असते ना किंवा आहे ना. आता आमच्या गावामध्ये तुम्हाला सांगतो, आमच्या गावामध्ये काय म्हणजे काहीच नाही, इट्स 0 खरं बघा गेलं तर. पण तिथं सुद्धा आहे ना प्रत्येक घराला नळाला पाणी येतं माहिती आहे. टाकीमध्ये एक मोठी टाकी बांधलेली आहे, त्या टाकीतनं सगळ्याला पाणी जातं. पण त्याच जागी आता हिंजवडीमध्ये बघा की न तर विषय सुटला नळाचा तरी, वॉटर कनेक्शन तसं तर कमर्शियल कनेक्शन तर नाहीतच स्टील. आणि त्यात बी कसं अजून हे पाणीसुद्धा नाही इकडं म्हणजे असं. आणि हे IT पार्क आहेत, IT पार्क्स नॉट अँड जोक. आणि समोरच गेलं तर IT पार्क लागते बरं का. आणि मोठ्या मोठ्या सोसायटी पण आहेत त्या, ते कोलते पाटील ही XYZ तसल्या सोसायटी पण आहेत त्या. नथिंग कॅन बी डन. आता एवढं मोठं ट्रॅफिक लागलेलं आहे.
समजलं बघा, 7 बायकोची, भावांचा पाठिंबा, कोणताही नवस न करता पाहुणा देव म्हणजे आई वडील. या ॲग्री. नवस वगैरे काय करावं लागत नाही तर हे समजलं गाडी. छान लिहिले. आणि खाली आले मालकीन बाई तुमच्यासाठी काही पण. वा, मी फोटो काढून घेतो बरं का. मालकीन बाईसाठी काही पण म्हणल्यावर आता मी पण माझ्या थारवर टाकणार आहे. पण मालकीन बाईनं माझी EMI भरावं लागेल तेव्हा मी टाकणार. पण अरे गेली गाडी पुढे तोपर्यंत. आय डोंट नो बरं का की व्हिडिओमध्ये कसं दिसतंय, पण इतकं भारी दिसायला का नाही तर छोटं छोटंसं ड्रॉपलेट्स पडले तर आपल्या गाडीवरती एकदम मस्त वाटायला लागले. आय एम जस्ट लविंग इट. हे पावसाचं कसं होतं माहिती आहे का, मोठे मोठे ड्रॉप्स पडते, पण छोटा हाऊस पाऊस असेल का नाही तर असे ड्रॉप्लेट्स पडतात. इतकं भारी वाटायला नाही. सो टेक अ पिक्चर. का मस्त वातावरण आहे का नाही खरंच, म्हणजे असं मस्त किती बी ड्रायव्हिंग करू वाटायला माहिती आहे का मला. जस्ट लविंग दिस सीझन मॅन. मी इतकं म्हणजे पावसा मला आवडायचं बरं का. मी लोणावळ्यामध्ये असल्यामुळं कसं आहे माहिती आहे का, पावसा आवडायचा बरं का. बट आता मला खूप जास्त आवडतं आहे, कारण की त्यावेळेस माझ्याकडे हे तर नव्हतं. चुकीचं आहे बरं का, कारण की कसं आहे म्हणता का, एकतर माणूस कशामध्ये असतं, गाडी चालवायला लागले असतं आणि एकदमच हे असं म्हणल्यावर काय आता बोलावायला. एकतर असं सगळं रस्त्यावर पाणी बिणी असलं का तर झालं. सिग्नल पडलेलं आहे बरं का तिथं ऑलरेडी, तरी पण म्हणून गाडी चालवायला लागलं होतं. आता मी ब्रेक दाबला आणि पाठीमागच्या माणसानं जर का त्याला कंट्रोल झालं नसतं गाडी तर माझ्या गाडीला धडकला असता. मी त्याच्या गाडीत पाय घातला असता. पण ते हे मात्र आहे बरं का, थोडंसं तुम्ही ज्यावेळेस थार गाडी चालवता का नाही, माणसं आहे ना डिस्टन्स ठेवून गाडी चालवते तर कोणी किरकिरी करत नाही. पण माझी गाडी समज धडकू शकते ना, ते विचारायला कशा नुकसान. अजून एखाद्याचा इन्शुरन्स असतो नसतो, एखाद्याचा थर्ड पार्टी असतो, एखाद्याचा लेराट असतो, काय बी असतं. तर टाटा मोटरचं शोरूम आहे इथं. मी टाटा सियारा पाहून आलो. टाटा सियारा मी सोलापूरला पण पाहिली बरं का, बट आहे गाडीमध्ये खरंच वरत आहे गाडी. प्राईजला हे करते ती गाडी. बट त्यावेळेस मला असं डोक्यामध्ये होती की आहे ना, घ्यायची तर थारच घ्यायची आणि हीच घ्यायची थार, असं होतं माझ्या डोक्यात. त्यामुळं हेच घेतले आपण. जी नेक्स्ट गाडी जी असेल ती बघू आता घरच्यांच्या चॉईसनं. आता ही गाडी मी चालवणार होतं म्हणून माझ्या आवडीची गाडी घेतली. आता घरच्यासमोर दुसरी गाडी घ्यायची आहे मला. तुम्ही सांगा कुठली गाडी घेऊ, विच इज द बेस्ट ऑप्शन फॉर फॅमिली कार. फॅमिली कार म्हणजे SUVच बरं का. आणि आपण काय कार सेगमेंटमध्ये जाणारच नाही कधीच, SUVमध्येच आपण कधी पण. कारण की आपल्या गावाकडं आहे ना थोडंसं खराब रस्ते आहेत. आमचं घर जे आहे ते शेतामध्येच आहे. मोठा असा बंगला बांधलेला आम्ही. त्याचं आता थोडं डेव्हलपमेंट राहिले बरं का, काम थोडं बाकीचं आहे अजून. आणि असं असतं ना की माणसं म्हणतात ना की घराचं काम कधी होत नाही. सो दॅट इज द कंडिशन की ते काही केलं आणि काही झालं तरी आहे ना, काम राहणारच आहे घराचं काम. आता 946 आहे. आता आय डोंट नो की पार्किंगला जागा अवेलेबल आहे की नाही, मी चेक करतो एकदा. डाटा इज टर्न्ड ऑफ, इट शुड नॉट हॅव बीन टर्न्ड ऑफ. असे गाडी चालवली तर कसं होणार.
आता आपल्याला गाडी सध्याला आहे का पार्किंग जावा. ठीक आहे, IT3 ला बेसमेंट तर पार्किंग अवेलेबल आहे. सो डोंट नो वरीज. युजली कसं असतं माहिती आहे का,